नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण चाललेलो आहे कोसगाव अंबरनाथ येथे भुंगाच्या दावणीला नवीन हिरा येणार आहे, त्याचं नाव आहे फायर। तर दादांनी नवीन खरेदी केलेली आहे, मिलिंद दादांनी, पण खरेदी आज येणार नाहीये, 2 ते 3 दिवसात येणार आहे। पण सहज आपण कोसगाव अंबरनाथ इथली सावकार ग्रुपची दावण बघण्यासाठी आज कोसगावला जाणार आहे। तर चला मित्रांनो, लगेच रेडी होतो आणि कोसगावला जातो। चला कोसगावला जाऊन भेटू आपण। फायनली मित्रांनो भुंगाच्या गोठ्यावर पोहोचलेलो आहे। गोठा तिकडे पण आपण एंट्रीला आहे, एंट्रीलाच बघा भुंगाचा टेम्पो लागलेला आहे। हिंद केसरी भुंगा साई स्वर्गवासी रामदास शेठ शंकर पाटील कोसगाव अंबरनाथ चॅम्पियन, महाराष्ट्र चॅम्पियन, जपान पब्लिक किंग तेजा। ही फ्रेम बघा, हिंद केसरी पुसेगाव, हिंद केसरी, मान भारत केसरी हरण्या, त्याच्यासोबत भुंगा। मला वाटतं बारीक ड्रायव्हर आहे तो। चला आता आपण गोठ्यात जाऊया। फायनली मित्रांनो गोठ्यावर आलेलो आहे। हा बघा सावकार ग्रुप कोसगाव अंबरनाथ, यांचा बादशाह 16-17 वर्षाचा आदात, जपान। बिंजोडचा काळ याच्या एवढा तरी कोणी गाजवलेला नसेल आणि याच्यासारख्या शर्यती पण कोणी केल्या नसतील आणि करणार पण नाही। बिंजोडला नाव द्यायच्या आधी पहिले फेरा टाकायचे, पब्लिकच्या समोर याला फेरा टाकायचे आणि मग बिंजोडला नाव असायचं। आता तसं कोणीच करू शकत नाही, पहिले फेरा टाकून नंतर बिंजोडला नाव देणार। हाच तो जपान। अजून पण तब्येत बघा कसली खतरनाक आहे, कोणीच बोलणार नाही। 16-17 वर्षाचा बघा, एकदम फिटनेस किती कडक आहे। जपान असतो जपान। आधी फेरा मग शर्यत। जाम पळाला, जाम बिंजोडमध्ये जाम पळाला बंदीच्या काळात। जे जुने असतील त्यांना माहीत असेल जपान। याला कोण ओळखत नाही, गेल्या वर्षीपासून एक नम्रात भुंगा डॉन, हिंद केसरी भुंगा, सावकार ग्रुपचा कोहिनूर हिरा भुंगा सध्या आराम करतोय। भुंगा आणि हा तेजा, तेजा पण आराम करतोय। आणि आजच सकाळी हा उतरवलेला आहे शनी, आणि काही दिवसात फायर याची पण इथे एंट्री दमदार होणार आहे। 2 ते 3 दिवसातच लक्ष्मण ड्रायव्हर कडून फायरची पण खरेदी झालेली आहे, मिलिंद दादांनी ती पण खरेदी केलेली आहे। सध्या हा आजच आणलेला आहे सकाळी, शनिवारीच आणले आणि शनीत नाव ठेवले। तेजा आणि भुंगाच्या दावणीचा लक्ष्मण ड्रायव्हरच्या दावणीचा फायर 2 ते 3 दिवसातच येणार आहे गोठ्यावर, तेव्हा आपण 100% येणार। फक्त फायर इथं आला पाहिजे, लवकरात लवकर आला की आपण लगेच इथे येणार। 2 या 3 तारखेला येणार असे बोलताय, बघू आला की येऊ आपण। सध्या भुंगा आराम करतोय, खाऊन पिऊन टाईट मस्त। उद्या बिंजोडसाठी सज्ज आहे भुंगा आणि तेजा पण। खास आपण जपानला बघण्यासाठी आलो आज। तब्येत बघा कसली, फिटनेस एक नंबर आहे। जपान बघा मित्रांनो, अजून पण कशी रग आहे जपान। 16 ते 17 वर्षाचा असून मित्रांनो कट बघा अजून कशी फिटनेस आहे, एकदम जबरदस्त। एवढ्या वयात पण एवढी चांगली फिटनेस।
आणि ही सगळी मंडळी जी कंटिन्यू बैलाकडे असते लक्ष द्यायला. आता उद्या पाटगावचा मैदानी, त्याच्यासाठी भोंगा आणि तेजा सज्ज आहे. खास आपण जपानची भेट घेण्यासाठी आलेलो आज. बघा जपान 2014-15 पासून कडक अशा बिनजोड केल्या. पुन्हा एकदा सांगतोय मित्रांनो, याच्यासारख्या बिनजोड आधी पण केल्या नाही कोणी आणि करू पण नाही शकणार. आधी फेरा टाकायचा सगळ्यांच्या समोर, मग त्याच्यानंतर बिनजोडला नाव द्यायचं. आत्ताच्या बैलात तेवढी ताकद नाही की बाबा पहिले फेरा टाकून मग बिनजोडला नाव देणार. भुंग्या, हो भुंगा. भुंग्याची पण हाईट आता चांगली झाली. मी पण खूप दिवसानंतर आलो आहे गोट्यावर. चांगली हाईट झाली आहे भुंग्याची पण, मस्त. 4 दाती आहे अजून पण हाईट चांगली झाली. सध्या उठत पण आहे. उठकी. तेजाची पण फिटनेस एक नंबर आहे. जबरदस्त फिटनेस आहे तेजाची पण. हा तो शनी आजच घेतले. बघू आता याची कामगिरी कशी असेल सावकार ग्रुपच्या दावणीमध्ये. सध्या 4 आहेत आणि 2 ते 3 दिवसातच फायरची पण एंट्री होईल दमदार. म्हणजे 5 होऊन जातील आता दावणीला सावकार ग्रुपच्या. आणि एक घाटावर आहे, म्हणजे 6 सावकार ग्रुपच्या दावणीला आता बैल आहेत.